आणि आता पाहूया आताच्या घडीच्या टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या मुजोरीमुळे गर्भवतीचा मृत्यू। भाजपचे आमदार अमित गोरखेंचा गंभीर आरोप। आमदार गोरखे यांचे पीए संतोष विसेंच्या पत्नीचा मृत्यू। दीनानाथ रुग्णालयाने ऍडमिट करण्यासाठी 10 लाखांची मागणी केल्याचा आरोप। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडून कमिटी स्थापन करत चौकशीचा अहवाल राज्य सरकारला जाणार। आरोग्य विभाग यावर बोलेल। रुग्णाचे नातेवाईक अर्धवट माहितीच्या आधारे दिशाभूल करतात। रुग्णालय प्रशासनाचं उत्तर। आता जी माध्यमातून जी माहिती आलेली आहे ती पुणे अर्धवट आहे। त्यात फक्त दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलची बदनामीच होती आहे। जी काय आहे परिस्थिती आहे ती आम्ही शासनाकडे व्यवस्थित सविस्तर कळवत आहोत। अंजली दमानिया यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट। दमानियांकडून जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस। भेटीवेळी धनंजय देशमुखही उपस्थित। भेटीत विविध विषयांवर चर्चा। अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या केडीएमसीच्या पथकावर हल्ला। शिंदेंच्या शिवसेनेच्या दुर्योधन पाटील यांनी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत कर्मचाऱ्यांना केली मारहाण। खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। गणवेशाची रंगसंगती निवडण्याचा अधिकारही शाळांना। एक राज्य एक गणवेश योजनेमुळे प्रचंड गोंधळ उडाल्यानंतर निर्णय। राज्यातील गणवेश गोंधळ संपुष्टात येणार। 6 एप्रिलला साई मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुलं राहील। रामनवमी निमित्त मंदिर रात्रभर खुलं ठेवण्याचा निर्णय। पंढरपूरमध्ये 7 ते 9 एप्रिल दरम्यान चैत्रयात्रा। यात्रा काळात मांस आणि मद्य विक्रीस बंदी। यात्रा कालावधीत मंदिर परिसरात नारळ फोडण्यासही मनाई। रेडी रेकनरचे दर ठरवण्यासाठी मायक्रो झोनिंग करणार। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय। शेततळी, पाझर तलाव, महसुली नाले आणि बंधाऱ्यातून गाळ, माती, मुरुम, दगड विनामूल्य मिळणार। घरकुल लाभार्थी आणि शासकीय बांधकामांसाठी हा मोठा निर्णय। महसूल विभागाकडून शासन निर्णय जारी। मातोश्री ग्राम समृद्ध पाणंद रस्ते योजनाही मंजूर।